हे मित्रांनो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेसल विथ तेजसमध्ये। चला आता आम्ही सगळे चाललो आहोत दापोलीला, जे की आम्ही आमच्या कॉलेज एरियाजवळ आलेलो, कॉलेजला आलेलो, कारण की इकडनं सगळे मुलं येऊन आम्ही जाणार होतो दापोलीला, जे की आमचं कॉन्व्होकेशन आहे। जे लहानपणापासून सगळ्यांचं स्वप्न असतं ना की डिग्री डिग्री डिग्री, त्याच डिग्री म्हणजे तीच डिग्री घेण्यासाठी आम्ही सगळे निघालो आहोत। जवळपास म्हणजे तरी बरेच मुलं नाही आले, काही स्वतःच्या कामामध्ये व्यस्त, मी पण खूप वेळ काढून कसं आलो, बरेच जण आलेत वेळ काढून, तर आम्ही सगळे आलो आहोत आणि एक आठवण म्हणून हा मस्त एक पूर्ण परत व्लॉग होणार आहे आपला। तो आम्ही सगळे निघालो आहोत, हा व्लॉग थोडा मोठा होऊ शकतो। आमची जर्नी आहे आता, मी इकडनं चालू कल्याणवरनं ठाण्यावरनं ट्रेन असेल, तर त्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत खेडला, मग तिकडनं बस किंवा डिरेक्टली खेडला। सो लेट्स गो द जर्नी। चला मुरबाडला येतं का पहिलं? चला चला। सो मी आपलं समोर बसतो, बॅग कोण घेते का रे माझं? चला चला चला, सगळे जण बसलेले आहेत। गाडी क्रमांक 15 आम्ही हा सगळे जण आले आहेत एकदम मजेत। चला जरा तू पुढे सर ना, कॅमेरा तिकडे पलीकडे घ्या ना। हा बोल ना, तुला दिसायचंय, बोल ना। लेट्स गो। विट इट व्हॉट इट व्हॉट इट विट इट व्हॉट विट इट। चलो, हा आमचा युजली बस स्टॉप असायचा कॉलेजला असताना। सो आज आम्ही वडा काय म्हणतो मला? अरे वडापाव खायचं सुचलं कुठं पण काय, मी वडाप म्हणतो, तो खायचा वडापाव म्हणतो। वडापाव सो करंटली आम्ही आता मुरबाड डेपोला आलेलो आहोत। मुरबाडवरून आपल्याला जायचं आहे कल्याणला। कल्याणसाठी आम्ही बसची वाट बघत आहोत। नाना इकडे कॅमेरा, इकडे लक्ष इकडे द्या। सो बघूया आता बस आली की आम्ही सगळे जाऊ। Lately I've been thinking way too much about whether I'd even call this love. I'm always in my head, you're always on your phone. It never seems to feel right. No plane is in the sky, no help is on the way. I don't know what you want me to say. Can't take another year, can't take another day. Can't wait until it feels right. सो सध्या आम्ही आलो आहोत ठाण्याला आणि आम्हाला कल्याणमध्ये जॉईन केलं आहे तन्वीने, यशने, आणि आता ठाण्यामध्ये आम्हाला जॉईन केलं आहे दिव्याने। सो आमची पब्लिक जी बसलेली आहे ती सध्या इथे बसलेली आहे। सो दिव्याने जॉईन केलं आहे आणि मग तुम्हाला आत्ताच इंट्रोडक्शन करू का? दिव्या, अनिकेत कोकारे, प्रबोध कुमार कोकारे, आपला पाटील। काय बोलू मग मी, काय बोलू, लवकर बोल। A few moments later. सो जनरलच्या डब्यात आम्ही सध्या बसून आलो, म्हणजे बसलो मी आणि अनिकेत इथं आहे आणि बाकीचे पण तिथे बसले आहेत। तुम्हाला किती आवाज होतोय काय मला काहीच आयडिया नाही, पण सध्या जागा आहे, दाखवतो तुम्हाला। मी झोपलो होतो, पण हा नीच माणूस इथे येऊन झोपला, प्रबोध कोकारे। कसं वाटतं आमची जागा घेतल्याबद्दल? काहीच नाही का बोलणार आहे का रे? आवाज निघत नाही का तुझा? आवाज निघतोय पण नर्वस झालाय। थोडीशी जागा केली आणि झोपलो आता। गवळी सरकार आले, ए गवळी सरकार। नमस्कार दादा, कसं वाटतं ॲडजस्ट करून बसायला? मी आपला नेहमीचा प्रवासच असतो, पण आज थोडा रोमांचक प्रवास झालेला आहे। हे बघू शकता कसे बसलेले आमचे गदडी। अनिकेत जो आणि हा
इकडे दाखव. तेजस सोनवणे. बस बस बस. तेजस सोनवणे तुम्हाला कसं वाटतं? मी काय सांगू आता, मी मूर्ख माणूस आहे की मी माझी जागा तुला दिली, पण ते माझं प्रेम स्वभाव आहे, त्याच्यामुळे तुला दिली आता तू मजा कर. आता मला जागा दिली. माझ्यावर हे प्रेम बघून मला खूप भारी वाटलं. धन्यवाद. सो दिस इज कॉल्ड ॲडजस्टमेंट. काय म्हणतं प्रभू, ही ॲडजस्टमेंट आहे की नाही? तो तिकडनं झोपेल, मी इकडनं झोपेल, दोघं ॲडजस्टमेंट. हां, समजून घेतलं पाहिजे. लाईफ लेसन सांगितलं आहे प्रभू कोकारेने. A few moments later. हो दमानी. अरे बापरे. चला तर आम्ही आलो आहोत खेडमध्ये आणि रात्रीचे वाजले आहेत 7:30. नाही, हां 7:30 वाजून गेलेत आणि रिक्षामध्ये हो आले. हरवलं कोणी नाही ना? अरे बापरे. अरे एवढी. चला ठीक आहे, भेटू आता नंतर. जरा रिक्षामध्ये हालत खराब होती. सध्या आम्ही जवळपास आता वाजले आहेत 8:45 झालेत. एक मागच्या 1.5 तासापासून आम्ही पोहोचलो खेड बस स्थानक. तर आम्हाला बस काय येता येत नाहीये आणि आम्ही वाट बघतोय बसची. तरी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने याची दखल घ्यावी व लवकरात लवकर चूक दुरुस्त करावी असं आमचं त्यांना आव्हान आहे. कळकळीची विनंती आहे. आता या ठिकाणी कमीत कमी एक 70-80 मुलं कृषीची इथं बसले असतात. एवढं फुटेज खायचंच नाही आपल्याला. सिंपलशी गोष्ट आहे, गोष्ट सिंपल आहे. आपण कट होणार आहोत. आम्ही वाट बघतोय बसची. पेंडुलम हलवा. तर आम्ही बसची वाट बघतोय. लवकरात लवकर जाऊ आणि पुढचं अपडेट तुम्हाला लगेच देऊ. सो कंटिन्यू विथ व्लॉग. लेट्स गो. बराच वेळ झाला यार, बराच वेळ खेड दापकमध्ये बराच वेळ झालाय. खेड बस स्थानकावर कधी येईल बस, कधी येईल बस, कधी येईल. नाना आमचे पूर्ण चिंतित आहेत. नाना काय म्हणता? काय स्टँडवर जावं लागेल बस पाहिलं. बघू. नाही बस गेली आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट अपडेट देऊ तुम्हाला लवकरच. पोहोचतो किती वाजता काय, मला तर वाटतंय 10-10:30च्या जास्तच होईल. चला वाट बघूया. 2 hours later. ओके, मजबूत मध्ये सगळे. नाना शेठ काय म्हणता? नाना तिकीट स्पॉन्सर. चला बाबा, खूप मेहनतीने बस भेटली. सगळे बसून झालेत आणि आता 1 तासाचा प्रवास. 9:30 वाजता बस बरोबर हल्ली. तर आम्ही चाललो आता. काय म्हणतो पाटील? हालत कशी रे पाटील ना? लिटरली पाटील खिडकीतनं चढलाय, बॅगा टाकून खिडकीतनं. चला नशीब फायनली बस तर भेटली. सो जाऊ आता रूम वरती. पहिला जेवू आणि मग तुम्हाला परत भेटू. तो पण तर करणार भाऊ. तो पण तर केवढं प्यायला पाणी. क्लास एकदम. अरे हसतायत फक्त सगळे. हसण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. 1 मिनिट शाळेवर फोटो काढतो. इकडे रे लवकर. गवळी आहे. Way to दापोली. तो अभी हम निकल चुके हैं गाइस. देखिए आपको दिख सकता है ऐसे. चला घ्या पुढे. सरका चला. चला पटकन.